पहलगामकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांची वाहनं पहलगामच्या मार्गावर आहेत। दहशतवाद्यांच्या शोधासाठी अजूनही या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। जाणाऱ्या रस्त्यांवर सर्च ऑपरेशन असेल किंवा सुरक्षा यंत्रणांना तैनात केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हा पहलगाम शहरातून मुख्य जी व्हॅली आहे त्या व्हॅलीकडे जाणारा रस्ता आहे आणि आपण पाहतोय सीआरपीएफ ची ही सुसज्ज अशी गाडी या ठिकाणी तैनात आहे। त्याचबरोबर जम्मू काश्मीर पोलिसांना देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुणालाही प्रवेश दिला जात नाही। आपण जर वरती पाहिलं तर सध्या पावसाचं वातावरण आहे आणि या घनदाट जंगलांमध्येच अशा पद्धतीनं जे दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे त्या सगळ्यांचं सर्च ऑपरेशन गेल्या अनेक तासांपासून सुरू आहे। अजूनही यश आलेलं नाही। खरं तर सुरक्षा यंत्रणांनी दुसरीकडे आपण पाहतोय हे सीआरपीएफचे जवान अशा पद्धतीनं रस्त्यांवर थांबून आहेत। त्यांच्या गाड्या असतील आणि शस्त्रांसह ह्या सगळ्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची खरं तर चौकशी केली जाते। प्रत्येकाचं ओळखपत्र देखील तपासलं जातं आणि त्यानंतरच खरं तर वरती जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जाते। आपण पाहतोय बैसरण म्हणजे मुख्य जी घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला होता ते स्थळ 6 किलोमीटर अंतरावर आहे। त्याचबरोबर पहलगाम टाऊनमध्ये आपण आहोत म्हणजेच पहलगाम शहरामध्ये आहोत। त्यामुळं हे 6 किलोमीटर अंतर जरी असलं तरी त्यातलं बरंचसं अंतर हे चालत जावं लागतं किंवा घोड्यावरून जावं लागतं आणि तिथंपर्यंत जाण्याची परवानगी कुणालाही नाही। म्हणूनच या ठिकाणी अशा पद्धतीनं हा सगळा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच काय की अजूनही सर्च ऑपरेशन हे घनदाट जंगलामध्ये सुरू आहे, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सुरू आहे। नेमकं हे दहशतवादी कुठं लपले त्याची माहिती अद्यापही लागलेली नाही। पण आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैन्य दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली, त्या ठिकाणी रिक्रिएशन देखील केल्याची माहिती आहे। त्यामुळे हे एक मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर असणार आहे। मात्र सध्या तरी पहलगाम शांत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी,